सो हॅलो गाईज, मी दत्ता सांगळे घेऊन आलो आहे आपल्यासाठी इकॉनॉमिक्स स्टँडर्ड 12 मराठी मीडियम 10 चॅप्टर. त्याचं नाव आहे भारताचा विदेशी व्यापार. त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. ओके, चला आपण स्टार्ट करूया चॅप्टर. पहिले आपण प्रस्तावना बघणार याच्यामध्ये. काय म्हणते बघा की 1947 पूर्वी भारत हा ब्रिटिशांची वसाहत होता. ओके, तुम्हाला माहिती आहे की 1947 पूर्वी आपल्या राज्य कोण करत होतं? ब्रिटिश. ओके, त्यांची वसाहत होती म्हणजे त्यांचे काय ते आपल्या राज्य करत होते, भारतावरती काय करत होते? राज्य करत होते. कोण? ब्रिटिश म्हणजे इंग्रज. पुढे बघा, त्यामुळे भारताचा विदेशी व्यापार हा वसाहतवादी होता. ओके, म्हणजे काय? भारताचा व्यापार, ओके, जो आपण म्हणतो ना ट्रेड, त्याला इंग्लिश ट्रेड म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो व्यापार. ओके, जो को व्यापार होता तो कसा होता? वसाहतवादी होता. ओके, आपण स्वतः तो करत नव्हतो. आपलं जे आपल्यावर जे लोक राज्य करत होते म्हणजे काही ब्रिटिश, ओके, इंग्रज, ते काय करत होते? आपल्या भारतामधून जे काही वस्तू किंवा जे कोणत्याही गोष्टींचा ट्रेड म्हणजे व्यापार करत होते, सेल परचेस म्हणजे काय? विक्री आणि विकत घेण्याच्या गोष्टी कोण करत होतं? सगळं ब्रिटिश करत होते. भारत हा औद्योगिक राष्ट्रांना विशेषतः इंग्लंडला कच्च्या मालाची निर्यात करीत होता आणि तेथून कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तूंची आयात करीत होता. ओके, त्यानंतर पुन्हा रिपीट बघा की भारत हा औद्योगिक राष्ट्रांना, ओके, औद्योगिक राष्ट्र म्हणजे कोणते? विशेषतः इंग्लंड. ओके, इंग्लंडला काय करतो आपण? कच्च्या मालाची निर्यात. कच्चा माल म्हणजे कोणता होतो? की ज्या मालापासून आपण एक पक्का माल बनवतो. ओके, फिनिश गुड्स त्याला आपण म्हणतो, बनवतो. कच्च्या मालाची निर्यात. निर्यात म्हणजे काय? आपण एक्सपोर्ट करत होतो. ओके, त्यांना पाठवत होतो इंग्लंडला, आणि तिथून कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तूंची आयात करत होतो. ओके, की तिथून जर एखादी आपण जे कच्चा माल पाठवायचो आणि तिथं तो कच्चा मालाच तयार व्हायचा, ते वापर करून एक पक्का माल म्हणजे फिनिश गुड तयार व्हायचा, आणि फिनिश गुड्स पासून आपण काय करायचो? मग तो माल पुन्हा आपल्या भारतामध्ये आयात म्हणजे काय? इम्पोर्ट. ओके, आयात म्हणजे इम्पोर्ट, इंग्लिश मध्ये आपण इम्पोर्ट म्हणतो. इम्पोर्ट आपण करत होतो. ओके, इंग्लंड मधून पुन्हा भारतामध्ये. पहिले आपण कच्चा माल पाठवत होतो आणि कच्च्या मालाचा पक्क्या मालामध्ये रूपांतर कोण करत होतं? इंग्लंडमध्ये जाऊन तो होत होता, आणि त्यानंतर तो पक्का माल झालेला तो पुन्हा विकण्यासाठी भारतामध्ये आपण त्याच वस्तूंची आयात करत होतो. अशा प्रकारे परकीय व्यापारावर अवलंबून असल्यामुळे भारताचे औद्योगिकरण होऊ शकले नाही. ते काय म्हणतात की आपण जर डिपेंड होतो म्हणजे काय? आपण त्या परकीय व्यापारावर म्हणजे काय ते फॉरेन जे त्याला परकीय व्यापार म्हणजे आपण इंग्लिश मध्ये त्याला फॉरेन ट्रेड म्हणतो. आपण परकीय व्यापारावर काय होतो? आपण अवलंबून होतो म्हणजे आपण डिपेंड होतो त्यांच्यावर, की त्यांनी जर पक्का माल जर पाठवला तेव्हाच आपल्याला काय होईल? तो वापरण्यात येईल, कारण कच्चा माल आपण वापरू शकत नाही. कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर करायला आपल्याकडे तेव्हा सुविधा नव्हत्या, किंवा आपल्याकडे तेव्हा एक परमिशन सुद्धा नव्हती. कोणाकडून? इंग्रजांकडून. त्यामुळे अनेक स्वदेशी उद्योगांचा ऱ्हास झाला. तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या विकसित राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले, त्या राष्ट्रांनी परकीय व्यापाराकडे गुंतवणूक म्हणून पाहण्यास सुरुवात केली. होते म्हणजे काय? दुसऱ्या महायुद्ध कधी घडले होते? दुसरे महायुद्ध कधी घडले होते? काही आयडिया तुम्हाला? दुसरे महायुद्ध घडलेत बघा 1939 ते 1945 दरम्यान. ओके, लक्षात ठेवा. पहिले महायुद्ध घडले होते 1914 ते 1918. ओके, 1914 ते 1918 हे पहिले महायुद्ध होते, आणि दुसरे महायुद्ध घडले होते 1939 ते 1945 मध्ये घडले होते. मी आपल्या चॅनलवर पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाबद्दल डिटेल व्हिडिओ टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही डिटेल पाहू शकता. कसं घडलं होतं, कोणाविरुद्ध घडलं होतं, त्याचे कारण काय होते, त्याचे इश्यूज काय होते. ओके, ते सर्व तुम्हाला युट्यूब चॅनलवर सेपरेट व्हिडिओ मध्ये मिळून जाईल. ओके, ही आपली प्रस्तावना इथे झालेली आहे. चला पुढे बघू आपण आता. अंतर्गत व्यापारांचा अर्थ. ओके, अंतर्गत व्यापाराचा अर्थ, त्याचा अर्थ बघा आता. राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत देशांतर्गत व्यापार किंवा गृह व्यापार होय. म्हणजे आपण त्याला इंटरनल गोष्टी म्हणतो. ओके, म्हणजे काय? भारतामध्ये जर एखादी गोष्टीची खरेदी किंवा विक्री होत असेल, त्याला काय म्हणायचं? अंतर्गत किंवा देशांतर्गत व्यापार. ओके, किंवा मग गृह व्यापार पण आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे काय? समजा तुम्ही महाराष्ट्रामधून जर काही माल एखाद्या राज्यामध्ये विकताय, ओके, तर त्याला काय म्हणतो आपण? अंतर्गत व्यापार. उदाहरण बघा आता. उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्यात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू इत्यादी. ओके, म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये समजा एखादी गोष्ट तयार होते, सिंपल आपण करू पैठणी. ओके, जी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये जी तयार होते पैठणी, जर ती पैठणी आपण राजस्थानमध्ये पाठवली, ती पैठणी आपण मध्य प्रदेशमध्ये पाठवली, ओके, किंवा मग तामिळनाडूमध्ये पाठवली, ओके, उत्तर प्रदेशमध्ये पाठवली, हे राज्य जे आहे, हे राज्य कोणते आहे? हे भारतामधलेच राज्य आहे. ओके, त्याच्यामुळे काय होतंय? भारतामध्येच काय होतंय? सेल आणि विक्री म्हणजे काय? महाराष्ट्र सेल करतोय म्हणजे विक्री करतोय, आणि खरेदी कोण करतोय? समोरचं राज्य. ओके, समजा उत्तर प्रदेश तू काय करतोय? खरेदी करतोय, त्याला म्हणायचं अंतर्गत. आता समजलं अंतर्गत म्हणजे काय?
पुन्हा सांगतो, राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत किंवा देशांतर्गत किंवा ग्रह व्यापार होय. ओके, हे डेफिनेशन लक्षात ठेवा, एक्झामला विचारू शकता. पुढे बघा, ह्या वेगवेगळ्या राज्यात केली जात असेल तर अशा व्यापाराला अंतर्गत व्यापार म्हटले जाते. ओके, तुम्हाला शॉर्ट नोट्स किंवा टिपालियामध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट की अंतर्गत व्यापार म्हणजे काय. ओके, किंवा मग टिपालिया अंतर्गत व्यापार. ओके, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. चला पुढे बघू आपण आता. याच्या आधी आपण ह्या चॅप्टर मध्ये आपण काय काय बघितलं बघू, एक रिवाइज करू. आपण स्टँडर्ड 12 स्टँडर्डचा 12वा चॅप्टर, त्याचं नाव आहे भारताचा विदेशी व्यापार. त्याला आपण इंग्लिश म्हणतो फॉरेन ट्रेड. ओके, ते आपण स्टार्ट केलं होता. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला आपण प्रस्तावना पाहिली होती. प्रस्तावनेनंतर आपण त्याचा अंतर्गत व्यापाराचा अर्थ पाहिला होता. ओके, अंतर्गत व्यापार काय असतो मी पुन्हा तुम्हाला डेफिनेशन रिपीट करतो. राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत किंवा देशांतर्गत किंवा ग्रह व्यापार होय. ओके, ही तुम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारू शकता, तर ती लक्षात ठेवा तुम्ही डेफिनेशन. आता पुढे बघा, विदेशी व्यापाराचा अर्थ. ओके, आता विदेशी व्यापार म्हणजे काय, भारताबाहेर. ओके, जो आपण भारताबाहेरून जो काही व्यवहार करतो, खरेदी विक्री करतो, त्याला आपण म्हणतो विदेशी व्यापार. चला बघूया. विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशात केला जाणारा व्यापार. ओके, होय. याला आंतरराष्ट्रीय किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात. ओके, आता बघा तीन नाव आहे याच्यामध्ये, लक्षात ठेवायचं तीन. जसं तुम्हाला अंतर्गत व्यापारामध्ये पण तीन नाव दिले होते, कोणते कोणते अंतर्गत होते बघा. एक होता अंतर्गत व्यापार, एक होता देशांतर्गत व्यापार आणि एक होता गृह व्यापार. ओके, तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारताना यापैकी कोणता पण शब्दाचा वापर केला जाऊ शकतो, पण त्याचा आन्सर तुमचं सेम राहणार आहे. आन्सर तुमचं काय राहणार आहे, सेमच राहणार आहे. ओके, अंतर्गत व्यापाराला आपण अंतर्गत म्हणतो, देशांतर्गत म्हणतो किंवा मग गृह व्यापार सुद्धा म्हणतो. सेम तसंच पाहायला गेलं तर विदेशी व्यापारामध्ये पण तुम्ही पाहायला गेलं तीन नावं दिले बघा. विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशात केला जाणारा व्यापार. म्हणजे काय, आपल्या देशाबाहेरून एखादा आपण काय करतोय, वस्तू बाहेर देशाच्या बाहेर म्हणजे अमेरिका, जपान, ओके, इंग्लंड, ओके, आफ्रिका या देशामध्ये आपण काही वस्तू पाठवतोय विकण्यासाठी किंवा आपण त्यांच्याकडून काही वस्तू खरेदी करतोय. ओके, याला काय म्हणतो आपण, विदेशी व्यापार असं म्हणतो. ठीक आहे, यालाच आपण आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा यालाच आपण बाह्य व्यापार सुद्धा म्हटलं जातं. ओके, बाह्य व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि विदेशी व्यापार याचा अर्थ एकच आहे. शब्द रचना फक्त वेगवेगळी दिली. पुढे बघा आता व्याख्या. ओके, डेफिनेशन बघा आता व्याख्या काय आहे. बघा, प्राध्यापक मॅथ्स काय म्हणताय, प्राध्यापक मॅथ्स वॉसरमॅन आणि हर्टमॅन. ओके, यांची व्याख्या काय बघा आता. विविध देशांतील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश काय, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. ओके, म्हणजे काय की विविध देशामधील रहिवासी म्हणजे काय, तिथले सिटीजन, रहिवासी म्हणजे तिथले पीपल. ओके, जे ते नागरिक राहतात, नागरिक, त्या नागरिकांचा काय होतं, एकमेकांसोबत काय होतो, व्यवहार होतो. समजा मी जर एखादी वस्तू अमेरिकेला माझ्या मित्राला पाठवली. ओके, तर व्यापार कोणामध्ये चाललाय, त्या अमेरिकेमधल्या माझा मित्र जो राहतो तो आणि मी, आम्ही दोघं पण काय, तो अमेरिकेचा रहिवासी आणि मी भारताचा रहिवासी, दोघांचा पण एकमेकांसोबत काय होतोय, व्यवहार होतोय. ओके, तर प्राध्यापक मॅक्स वॉटरमॅन आणि हल्टमॅन यांची डेफिनेशन जी व्याख्या आहे ती हे संबोधते, काय संबोधते की विविध देशांमधील रहिवाशांमध्ये, बरं का, कोणामध्ये, रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा, ओके, चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. ओके, ठीक आहे, याला म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय व्यापार. आता पुढे बघा, विदेशी व्यापाराचे प्रकार. ओके, विदेशी व्यापाराचे प्रकार बघा, किती प्रकार विदेशी व्यापाराचे, तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो की विदेशी व्यापाराचे प्रकार लिहा. ओके, तर किती व्यापाराचे प्रकार आहे, तीन. किती व्यापाराचे प्रकार आहे, तीन. बघा, विदेशी व्यापाराचे खालीलप्रमाणे तीन प्रकार पडतात. कोणते कोणते, पुन्हा रिपीट करतो, माझ्या मागे तुम्ही रिपीट करा. पहिला पडतो आयात व्यापार, दुसरा पडतो निर्यात व्यापार, तिसरा पडतो पुन्हा निर्यात व्यापार. ओके, आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुन्हा निर्यात व्यापार. पुन्हा रिपीट करतो, आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुन्हा निर्यात व्यापार. ओके, तुम्हाला जर विचारलं विदेशी व्यापाराचे प्रकार किती, तुम्ही लगेच सांगितलं पाहिजे तीन. कोणते, आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुन्हा निर्यात व्यापार. आता आपण पहिला बघू त्यामधला आयात व्यापार. चला बघा, एका देशाने दुसऱ्या देशाकडून बघा केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय, किंवा स्वदेशातून परदेशातील वस्तू किंवा सेवांचा केलेला आंतरप्रवाह म्हणजे आयात व्यापार होय. उदाहरणार्थ बघा, भारत, इराक, कुवेत, सौदी अरेबिया या देशातून पेट्रोलियमची आयात
करतो. ओके. आता बघा, याचा अर्थ काय माहिती का, की आपण दुसऱ्या देशांमधून काय करतोय, आयात म्हणजे काय इंग्लिशमध्ये त्याला आपण इम्पोर्ट म्हणतो. काय म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला आपण इम्पोर्ट म्हणतो. ओके. म्हणजे आपण दुसऱ्या देशांमध्ये काही वस्तू आपण खरेदी करतोय. ओके. आणतोय. कुठं आणतोय? वस्तू किंवा सेवा दोन्ही पण. वस्तू किंवा सेवा काय करतो आपण? आणतोय. कुठं आणतोय? आपल्या भारतामध्ये आणतोय. ओके. कुठून? दुसऱ्या देशांमधून आणतोय. त्याला काय म्हणायचं? आयात व्यापार. त्याला काय म्हणायचं? आयात व्यापार. त्याला इंग्लिशमध्ये इम्पोर्ट ट्रेड असं पण म्हटलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण इम्पोर्ट ट्रेड असं पण म्हटलं जातं. ओके. आपण खरेदी करतोय हे लक्षात ठेवा. त्याला आपण आयात म्हणतो. आयात म्हणजे येणे. ओके. आयात येणे. सेकंड बघा आता, निर्यात व्यापार. ओके. आता बघा, एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय, किंवा एका देशातून दुसऱ्या देशात केला जाणारा वस्तूंचा बहिप्रवाह बघा होय. उदाहरणार्थ काय? भारत, चीन, हाँग हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी देशांना चहा, तांदूळ, ताग यांसारख्या वस्तू निर्यात करतो. आता निर्यात म्हणजे काय? आयातचं उलट. आयात म्हणजे आपण काय करतो, वस्तू खरेदी करत होतो कोणाकडून? दुसऱ्या देशांकडून. सेम त्याच प्रमाणामध्ये किंवा त्याच तुम्ही संबोधन बोलू शकता. निर्यात म्हणजे काय? त्याच्या रिव्हर्स घ्यायचं, रिव्हर्स की उलट वाईस वर्सा. आपण काय करतोय? सेल करतोय म्हणजे काय? विक्री करतोय. कुठे? बाहेरच्या देशामध्ये आपण काय करतोय? आपल्या देशातले एखादी गुड्स किंवा एखादा माल, एखादी वस्तू जी काही बनते आपल्या देशामध्ये किंवा सेवा एखादी आपण काय करतोय? दुसऱ्या देशामध्ये आपण देतोय. ओके. त्याला काय म्हणायचं? निर्यात व्यापार त्याला असं म्हटलं जातं. ओके. इथपर्यंत कळालं असेल आय होप. चला, तिसरा बघू आपण विदेशी व्यापार, शेवटचा प्रकार. त्याचं नाव आहे पुनर्निर्यात व्यापार. ओके. पुनर्निर्यात व्यापार याचा अर्थ बघू काय आहे. बघा, वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केली जाते तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार म्हणतात. म्हणजे उदाहरण बघा, उदाहरण पाहू. उदाहरणार्थ, जपानकडून रेडिओ, धुलाई यंत्र, दूरदर्शन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशातून केली जाते आणि त्यावर प्रक्रिया करून जगातील विविध देशांना विकले जाते. ओके. याचा अर्थ मला सांगतो, आयात आणि निर्यात यामध्ये दोन्ही पण प्रकार आहेत. ओके. दोन्हीचा मिक्सचर, जे आपण वरती पॉईंट बघितले कोणते, आयात निर्यात, जो वरती आपण जे दोन पॉईंट बघितले, सेम तेच सांगतोय मी तुम्हाला. दोघांचा मिक्सचर म्हणजे काय? पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय? एका देशाकडून वस्तू आपण घेतोय. ओके. कच्चा माल घेतोय. त्या मालाला आपण काय करतोय? पक्का बनवतोय आणि तो माल आपण दुसऱ्या देशाला विकतोय. ओके. एक्झाम्पल, आपण श्रीलंकेकडून काय घेतला? माल घेतला आपण कच्चा. ओके. त्याला आपण काय केलं? त्याच्यावर काही प्रक्रिया केली. ओके. त्याला आपण काहीतरी नवीन बनवलं म्हणजे काय? फिनिश गुड्स त्याला म्हणतो आपण त्याला. ओके. त्याला फायनल प्रोडक्ट आपण बनवलं. ओके. कच्चा माल आपण पक्का माल बनवला आणि जो पक्का माल आपण जो बनवला तो आपण काय करतोय? दुसऱ्या देशामध्ये म्हणजे युरोपमध्ये आपण इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशांमध्ये आपण तो विकतोय. ओके. त्याच्यामध्ये आपण आयात पण करतोय. सुरुवातीला आपण श्रीलंकाकडून काय केली? आपण आयात केली आणि नंतर आपण तीच काय केली? आपण इंग्लंड किंवा युरोपमध्ये दुसऱ्या देशांमध्ये काय केली? आपण निर्यात केली. ओके. म्हणजे काय? दोन्ही गोष्टी सोबत होतात. याला काय म्हणायचं? पुनर्निर्यात व्यापार असं याला म्हटलं जातं. आय होप तुम्हाला कळालं असेल. याच्या आधी मी तुम्हाला थोडं रिव्हिजन करून देतो. ओके. आपण 10वा चॅप्टर चालू केला आहे इकॉनॉमिक्सचा. ओके. स्टँडर्ड 12. त्याला त्याचं नाव आहे भारताचा विदेशी व्यापार. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. ओके. सुरुवातीला प्रस्तावना आपण पाहिली होती. त्यानंतर आपण अंतर्गत व्यापार पाहिला होता. त्यानंतर आपण विदेशी व्यापार पाहिला होता. विदेशी व्यापार म्हणजे काय याचा अर्थ पाहिला. त्यानंतर आपण एक व्याख्या पाहिली. कोणाची व्याख्या ती? प्राध्यापक मॅक्स वॉसरमॅन आणि हल्टमॅन यांची व्याख्या होती. ओके. त्यानंतर आपण काय पाहिले? विदेशी व्यापाराचे प्रकार पाहिले. किती प्रकार होते? 3. कोणते कोणते? आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. ओके. एखादी गोष्ट आपण आपल्या देशामध्ये विकत घेतोय किंवा खरेदी करतोय, वस्तू किंवा सेवा. ओके. दोन्ही काही पण आपण काय करतोय? खरेदी करतोय. याला आपण म्हणतो आयात व्यापार. आणि एखादी गोष्ट आपण विक्री करतोय दुसऱ्या देशांमध्ये. ओके. वस्तू किंवा सेवा, त्याला म्हणतो आपण निर्यात व्यापार. आणि एखादी गोष्ट आपण दोन्ही पण आयात पण करतो आणि निर्यात पण करतो. ओके. एका देशाकडून आयात करतो आणि एका देशामध्ये आपण निर्यात करतोय, त्याला म्हणायचं पुनर्निर्यात व्यापार. चला, पुढे बघूयात आपण. नेक्स्ट पॉईंट, विदेशी व्यापाराची भूमिका. ओके. विदेशी व्यापाराची भूमिका आपण बघणार. आपण चला, काय आहे? व्यापार हा आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे. व्यापार हा आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे. म्हणजे काय? तुम्हाला जर आर्थिक वृद्धी म्हणजे काय? पैशाच्या बाबतीमध्ये जर श्रीमंत व्हायचं असेल किंवा जास्त पैसे तुम्हाला जर कमवायचे असेल, अर्न करायचे असेल, ओके, तर व्यापार हा काय? एक गुरुकिल्ली आहे. कारण बघा, कारण देशाच्या आर्थिक विकासात तो महत्वाची भूमिका बजावतो. की कोणता पण देश असू द्या, कोणता हा देश असू द्या, तो देश जर अमीर असेल, तो देश जर श्रीमंत असेल, त्या देशाची जीडीपी म्हणजे म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे जर हाय असेल,
समजून घ्यायचं त्या देशामध्ये व्यापार हा त्यांचा टॉप मध्ये असतो. ओके. जसं अमेरिकाची लोकसंख्या ही 17-18 कोटी आहे. किती? 16-17 कोटी लोकसंख्या आहे फक्त अमेरिकेची. आपल्या एका महाराष्ट्राची लोकसंख्या 17 कोटी आहे. पण अमेरिका हा देशामध्ये जीडीपी मध्ये एक नंबरला आहे. किती? एक नंबरला आहे. कशामुळे? लोकसंख्या कमी असून कशामुळे? कारण त्यांचा व्यापार, त्यांची टेक्नॉलॉजी, त्यांची एआय म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या सर्व गोष्टींमध्ये अमेरिका पुढे आपल्या आहे. गुगल अमेरिकी कंपनी, मायक्रोसॉफ्ट अमेरिकन कंपनी, ऍपल अमेरिकन कंपनी, फेसबुक अमेरिकन कंपनी, पूर्ण जेवढ्या टॉपच्या मायक्रोसॉफ्ट या सगळ्या म्हणतो आपण टेक्नॉलॉजी किंवा सगळ्या कंपनीज आहेत. ओके. त्या सर्व कंपन्या ह्या अमेरिकेच्या आहेत. त्याच्यामुळे अमेरिका हा जीडीपी मध्ये एक नंबरला देश आहे आणि तो व्यापारामध्ये पण एक नंबरला आहे. म्हणून त्या देशाची आर्थिक विकास पण खूप टॉपला म्हणतो जीडीपी मध्ये तो एक नंबरला आहे. विकसित राष्ट्रांत आंतरराष्ट्रीय व्यापाराचा स्थूल देशांतर्गत उत्पादनात महत्वाचा वाटा असतो. विदेशी व्यापाराच्या भूमिकेचे समर्थन खालीलप्रमाणे करता येईल. ओके. आता आपण काही समर्थन पाहणार आहे भूमिकेचे खालीलप्रमाणे पाहणार आहे वन बाय वन. चला बघू. पहिलं आहे त्यांनी दिलेलं आहे परकीय चलन प्राप्ती. काय? परकीय चलन प्राप्ती याचा अर्थ बघता आला. विदेशी व्यापारामुळे परकीय चलन प्राप्त होते. आता तुम्हाला माहिती आहे बघा. आता मला सांगा भारतामध्ये कोणतं चलन चालतंय? रुपी. कोण चालतं? रुपी. जे आपण नोट आपण म्हणतो. ओके. इंडियन रुपीज. पण डॉलर, पाऊंड, ओके, एन, हे जे चलन आहे, ओके, दिनार, हे चलन आपल्याला आपल्याकडे नाही चालत. कशामुळे? हे विदेशी व्यापार चलन विदेशामध्ये चालतं सुद्धा. जसं एन आहे जपानमध्ये चालतं. ओके. तसं टका हे बांगलादेशमध्ये चालतं. त्याप्रमाणे आपण म्हणतो की पाऊंड हे युरोपमध्ये चालतं. मोस्ट ऑफ द युरोपच्या देशामध्ये पाऊंड चालतं. डॉलर पण चालतं. डॉलर अमेरिकेमध्ये चालतं. ओके. हे चलन आहे. ओके. हे चलन भारतात जर माहित पाहिजे असेल, आपल्याला ते जर मिळवायचं असेल, तर आपल्याला विदेशी व्यापार करावे लागेल. एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. बघा आता लक्ष द्या. समजा आपण एखादा लॅपटॉप बनवला. ओके. भारताने एखादा लॅपटॉप बनवला, एखादा प्रोडक्ट बनवला. आपण मसाल्याचे पदार्थ खूप सारे विकतो. ओके. भारत देशामध्ये सर्वात जास्त आपण जर कोणता प्रोडक्ट जर विकतो भारत, तर मसाल्याचे पदार्थ असतो. ओके. जे आपण म्हणतो ना मसाले आपण जे वापरतो ते. त्यामध्ये जर पाहिलं गेलं ना, समजा आपण जर 10,000चे मसाले जर अमेरिकेला विकले, तर अमेरिका आपल्याला डॉलरमध्ये पैसे देईल. कशामध्ये पैसे देईल तो? डॉलरमध्ये तुम्हाला तो पैसे देईल. ओके. तर त्याप्रमाणे तुम्ही जेवढे माल बाहेर विकशाल, तेवढे तुम्हाला ते डॉलर प्राप्त होईल. ओके. पुढे बघा. त्याचा वापर विविध उत्पादक कार्यांसाठी करता येतो. विदेशी व्यापार हा बाजार विस्तारीकरणासाठी आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उल्लेखनीय ठरतो. ओके. जो विदेशी व्यापार असतो तो काय होतो? त्यामुळे आपल्याला परकीय चलन खूप जास्त प्रमाणामध्ये प्राप्त होते. ओके. आणि त्यानुसार काय होतं? आपला जो प्रोत्साहन होतो, उत्पादन जो प्रोत्साहन करतो, विस्तारीकरण आपण करतो. ओके. त्याला एक्सपान्शन मिळतं. ओके. जसं आपण म्हणतो चाळीसगावची केळी ही आता फ्रान्स, युरोपला पण जाते. जसे कोकणातले हापूस आंबे हे आता कोकण जसं उन्हाळा येतो ते आहे, आपल्या आंब्याची आपण निर्यात करतो. आपल्या सर्व व्हेजिटेबल्सची आपण निर्यात करतो. केळी झालं, जे चांगले प्रोडक्ट्स आपले ते आपण काय करतोय बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा निर्यात करतोय. सफरचंद झाले. ओके. यांच्या खाल्याच्यामुळे काय होतं की आपल्या देशामध्ये परकीय चलनाची खूप प्राप्ती होते. खूप जास्त परकीय चलन आपल्या देशामध्ये मिळतंय. कोणाकडून? बाहेरच्या देशांकडून खूप जास्त प्रमाणामध्ये परकीय चलन मिळतंय. आणि याचा फायदा आपल्याला काय होतो? समजा मला एक्झाम्पल घेऊन सांगतो. ऐका आता नीट एकदम तुम्हाला डोकं लावून ऐका. समजा आता आपल्याला पेट्रोल विकत घ्यायचे कोणाकडून? अमेरिकेकडून पेट्रोल विकत घ्यायचं. ओके. तर आपण अमेरिकेला आपण रुपीमध्ये पैसे देणार नाही आपण. त्यांना आपल्याला डॉलर द्यावं लागतील. ओके. आणि मला सांगा, जर ते आपल्याला डॉलर देतील बरोबर आहे. ते जर आपल्याला डॉलर द्यायची गरज पडली आपल्याला त्यांना, डॉलर कुठे येईल आपल्याला? जेव्हा आपण एखादा माल बाहेरच्या देशात विकू, तिथून डॉलर मिळतील बरोबर आहे. आणि हे जे जमा झाले डॉलर असतात डॉलर, जर आपल्याला काही विकत घ्यायची गरज पडली अमेरिकेकडून, तर आपण त्यांना डॉलर देऊन काही पण गोष्टी विकत घेऊ शकतो. ओके. हा झाला आपला पहिला पॉईंट, परकीय चलन प्राप्ती. ओके. हे जे फायदा तुम्हाला मी सांगितला, परकीय चलनाचा फायदा म्हणजे फॉरेन करन्सी सुद्धा म्हणता. इंग्लिशमध्ये त्याला म्हणता फॉरेन करन्सी सुद्धा म्हणता. ओके. परकीय चलन. पुढचा पॉईंट बघा. गुंतवणूक गुंतवणुकीस प्रोत्साहन. ओके. आता गुंतवणूक म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट. इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट. आता जर तुम्हाला जर बाहेरच्या देशांमधून जर गुंतवणूक आणायची असेल, ओके. आता तुम्हाला माहिती आहे बघा, ऍपलचं सध्या एक शोरूम ओपन झालं पुण्यामध्ये. ऍपलचं सध्या एक शोरूम ओपन झालं पुण्यामध्ये. का बरं ओपन झालं? कारण आपल्या देशामध्ये गुंतवणूक आता सध्या वाढते. ओके. बघ कशी. विदेशी व्यापार देशांतर्गत बाजारपेठेच्या पलीकडे जाण्याची उत्पादकांना संधी उपलब्ध करून देतो. त्यांना निर्यातीसाठी अधिक उत्पादन प्रोत्साहन करण्याचे प्रोत्साहन मिळते. यामुळे देशातील एकूण गुंतवणूक वाढवते. बघा पुन्हा सांगतो काय याचा अर्थ आहे. विदेशी व्यापार देशांतर्गत बाजारपेठेच्या पलीकडे जाण्याची उत्पादनांना संधी करून देतो. म्हणजे काय? विदेशी व्यापार म्हणजे काय? जे आता तुम्हाला एक्झाम्पल दिलं लास्ट पॉईंट मध्ये. समजा एखादा शेतकरी
ओके. 40 जर शेतकरी 40 होता, तो काय करतो केळी पिकवतो. त्याच्या शेतामध्ये तो काय करतो केळीचं उत्पादन घेतो. ती केळी जर भारतामध्ये जर म्हणजे आपल्या शहरामध्ये किंवा लोकल मार्केटला विकायची असेल 40-45 किंवा 40-50 रुपये डझनने विकते. पण हीच जर केळी त्यानंतर फॉरेन म्हणजे युरोपला किंवा अमेरिकाला किंवा युरोप कुठे एशिया वगैरे या देशांमध्ये जर पाठवली गेली ओके, ती केळी त्याला 100 किंवा 200 रुपये डझनने सुद्धा विकू शकतो तो. त्याच्यामुळे काय होतं, त्याला प्रॉफिट जास्त होतो. प्रॉफिट जास्त आला तर त्याची भरभराट येते आणि शेतकरी मोठा बनतो. ओके. शेतकरी जर मोठा बनला तर आपला ऑटोमॅटिक आपला देश सुद्धा मोठ्या बनण्याकडे एक वाटचाल त्याची चालू राहते. त्यामुळे गुंतवणूक ओके म्हणजे काय जर आपण विदेशी व्यापार जर वाढवला, जेवढा जास्त आपण विदेशी व्यापार वाढवू, तेवढे जास्त काय होईल आपल्याकडे गुंतवणूक येईल आणि आपण काय करू आपले देशातील भरभराट म्हणजे काय आपली गुंतवणूक सुद्धा वाढू शकते आणि देशातली एक विकास सुद्धा देशात आपण चांगल्या प्रमाणामध्ये होऊ शकतो.